प्रत्येक प्रभागात स्वबळाची तयारी आम्ही सुरू केलेली आहे। प्रत्येक प्रभागामध्ये प्रभाग वाईज पदाधिकारी, बूथ वाईज पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे उमेदवारसुद्धा आमच्याकडे सर्व तयार आहेत आणि पूर्ण तयारीनिशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी महानगरपालिका ही जिंकण्याच्या उद्देशानं आम्ही सज्ज आहोत। महाविकास आघाडीचं नेमकं काय चाललेलं आहे? महाविकास आघाडी मनापासून व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे, परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आता स्वबळाचा नारा घेऊन पुढे चाललेलो आहोत। येथील त्यांना सहभागी करून घेऊन समविचारी जे असतील आणि जे भारतीय जनता पार्टीचा जो हुकुमशाही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढायला जे कोणी तयार असतील त्या सर्वांना घेऊन इलेक्शन लढवायची आमची तयारी आहे आणि महाविकास आघाडी झाली तर आम्ही त्यांना स्वागतच करू। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेस नगरसेवकांची संख्या आणि आत्ताची संख्येमध्ये काय फरक पडेल आणि आपल्या पक्षातले बरेचसे लोक, काही ज्येष्ठ मंडळी असतील, काही मातब्बर नगरसेवक असतील, ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याचे एकूणच चर्चा आहे। एकूण 21 नगरसेवक या सोलापूर महानगरपालिकेवर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मागच्या विसर्जित महानगरपालिकेमध्ये निवडून गेले होते। 21 पैकी आता 2 नगरसेवक आमच्या सोबत आहेत आणि ते 2 निष्ठावंत आहेत। 2चे 20 कसं करायचं आणि 20चे 40 कसं करायचं हे निष्ठावंत शिवसैनिकांना पूर्ण माहिती आहे। जी गद्दारी जी लागण जी झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला, या गद्दारीला सडकतोड उत्तर देण्यासाठी हा तळागाळातला शिवसैनिक सज्ज आहे। कुणीही कुणाला जर जायचं असेल, कुणाला काय करायचं असेल ते खुशाल करू शकता। इथं एक मोठं वादळ शिवसेना रूपी या संपूर्ण सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि हे जे निष्ठावंतांचं वादळ आहे या वादळामध्ये अनेक लोक याच्यामधून नेस्तनाभूत होत असताना आपण पाहणार आहोत। पुरुषोत्तम बर्डेंचं म्हणणं आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून यायचे असेल तर